आज माझ्या मावशीच्या नातीचं लग्न आहे, म्हणजे मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे. तसं तर नातं दोन्हीकडून आहे. माझ्या सख्ख्या मामांची मुलगी जी आहे मोठी, ती माझ्या मोठ्या मावशीच्या घरी दिलेली आहे. त्यामुळे दोन्हीकडूनचं नातं आहे. खूप जवळचं लग्न आहे. त्यामुळे थोडासा हेवी मेकअप इथं केला होता. आता सध्याला तुम्हाला थोडा हेवी वाटत असेल, पण जसजसं थोडा वेळ जाईल ना, तसतसं स्किनमध्ये अगदी सेट झाल्यानंतर हा मेकअप काही जास्त वाटत नाही. लग्न ही लवकरची होती, म्हणजे 12:15 ते 12:30च्या आसपासचं टायमिंग होतं. त्यामुळे आहोंची फार गडबड चालली होती की पटकन आवर म्हणून. तसं तर मोठा भाऊ सुद्धा आमच्यासोबत येणार होता. त्याचीही वाट बघत होतो आम्ही. तो येऊन बसला, पण माझं काही आणखीन आवरलेलं नव्हतं. पटकन अशी बघा आंबाडा घातला आणि साडी वगैरे घालून घेतली. कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा भाऊ येऊन इथं आवर म्हणून बसला होता. माझे गजरे मात्र लावायचे राहिले होते. आज अहो आठवणीनं आंबाड्याला लावण्यासाठी गजरे घेऊन आले होते. म्हटलं चला एवढं आवर्जून त्यांनी स्वतःहून आठवणीनं आणलेत म्हटल्यानंतर 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल म्हणून आंबाड्याला गजरे घालून घेतले. अशा पद्धतीची सोपी हेअरस्टाईल बरी वाटते बघा कार्यक्रमाच्या टायमिंगला. आणि थोडंसं आणखीन ऊन पण आहे, गरम होतं, त्यामुळं केस मोकळे सोडायला मला तर बिलकुल आवडत नाही शक्यतो. त्यामुळं बघा आंबाडाच मी कार्यक्रमात प्रेफर करते. आणि बघा काठपदर साडीवर शक्यतो आंबाडा शोभून दिसतो. तुम्हाला हा आंबाडा कसा घातला हे जर बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. असा मेकअप लुक आणि आंबाडा कसा घातला हे नक्की एखादा स्पेशल व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करेन. इथं भावानी आणि मी त्या गडबडीत सुद्धा छान असे फोटो काढले. वातावरण खूप मस्त झालं होतं. कधी आभाळ येत होतं, कधी ऊन पडत होतं. तसं घरापासून 50 किलोमीटरच्या अंतरावरती लग्न आहे. पण सगळ्यांच्या आज गाठीभेटी पडतील. माझ्या सगळ्या मावशी, काही मावस बहिणी जे कोणी येतील ना ते तुमच्यासोबत नक्की दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे माझा आज तुम्हाला 70 ते 75% गणगोतावळा बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर ताई सुद्धा तिथं भेटल्या. म्हणजे बघा पाहुणेच आहेत, पण त्यांना माहिती नव्हतं की मी माझा म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल आहे किंवा काय. तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती झालं की अरे बापरे, म्हणजे बघा आपण ज्यांचे ब्लॉग बघत होतो ते सुद्धा आज लग्नाला इथं आलेत. म्हणून मला सुद्धा त्या सगळ्यांना भेटून खूप आनंद होतो. म्हणजे बघा तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून बघत असता, पण मी तुम्हाला कधी बघितलेलं नसतं. आणि ज्यावेळेस अशी भेट होती, तुम्ही एवढं सांगता की छान व्हिडिओ असतात वगैरे, छान वाटतं. आणि बघा त्यांनी अगोदर म्हणजे गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरतीच ना असं बोर्ड वगैरे लावला होता की माहिती पडावं, कारण आतल्या बाजूला थोडंसं त्यांच्या शेतात घराच्या समोरच लग्न होतं. आत्ता बघा नवरी दाखवते तुम्हाला. नवरदेव आणि नवरी खूप गोड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जिचं ज्या मुलीचं लग्न आहे ना तिची मोठी बहीणच तिची 2 नंबरची जाव आहे. एकूण हे देवासहित 4 भाऊभाऊ आहेत सक्के. आणि हे सगळे पाणीपतला असतात, म्हणजे सोनं वगैरे गाळण्याचा असा काही त्यांचा बिझनेस आहे तिकडं. आणि इथं लग्न होतं ना तिथं त्यांची भरपूर जमीन वगैरे आहे, पण चौघं पण आई वडील पण ते सगळे तिकडंच असतात. आणि इथं माझ्या डाव्या हाताला बसलेत ना माझ्या 7 नंबरच्या मावशीचे मिस्टर, म्हणजेच माझे काका आहेत. दुसऱ्या हाताला बसलेत ते सुद्धा माझे काकाच आहेत. आणि ही जी हातात पूजेचं ताट घेऊन उभारली ना ती नवरीची 2 नंबरची जाव, म्हणजे माझ्या मावशीचीच नात आहे ती. म्हणजे आता सख्या बहिणी सख्या जावा होणार आहेत. आणि दुसरी जी आता दिसते ना ती माझ्या सख्या भावाची मुलगी होती. आणि हा मावस भाऊ आहे माझा. आणि मावस भाऊ जे आहे जे की पत्रिका घेऊन आलते, म्हणजे नवरी मुलीची 2 नंबरची चुलती आणि चुलता. आणि आता फेटा बांधून माझ्यासोबत उभारलेला दाखवला तो नवरीचा वडील होता, म्हणजे माझा मोठा मावस भाऊ. आणि मावशी आहे बघा ही माझी थोरली. त्यानंतर इथं सगळ्या माझ्या मावशा वगैरे जेवायला बसल्या होत्या. आणि इथं माझी आई होती. आता नंबर कोणाचे किती किती आहेत हे काय मला एवढं सांगणं सहज शक्य नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. तर त्यांचं सकाळी तर खिचडी खायचं चाललं होतं, कारण लग्न लागण्या अगोदरच जेवणाचा कार्यक्रम होता. इथं नवरीचा मामा, म्हणजेच माझ्या मामाचा सख्या मुलगा फेटा बांधलेला आहे आणि मावशीचा मुलगा. आणि इथं बघा माझा मोठा भाऊ अँकरिंग करत होता, खूप छान अँकरिंग करतो. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं केलेली आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला पाठीमागच्या असलेल्या भोजन कक्षामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, कारण आजचा विवाह सोहळा या ठिकाणी शुभ मुहूर्तावरती आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. परंतु आलेल्या मान्यवरांचं अतिथींचं स्वागत करण्याचं मोठ्या भावाची माझ्या अँकरिंग ऐकली असेल. ह्याच ताई बघा आपले व्हिडिओ बघतात आणि मला पण त्यांना भेटून खूप छान वाटलं. आता अक्षदाची वेळ झाली होती, त्यामुळं नवरा नवरींसाठी असं काहीसं ते रथ वगैरे होता बोलवलं, म्हणजे ते येत होते. खूप छान वाटत होतं. दोघं पण खूप छान दिसत होते आणि सगळेजण त्यांना शुभ आशीर्वाद देत होते. छान वाटतं असं घरातलं कोणाचं तरी लग्न असल्यावर. आणि आता आमच्या घरामध्ये ना खूप वर्षानंतर म्हणजे असं लग्न होतं, म्हणजे तिच्या बहिणीचं
हिचं लग्न झाल्यानंतरचं आमच्या मावशीपैकी म्हटलं तर हिचंच लग्न असेल. आणखीन बऱ्याच मुली आहेत, बरीच मुलं आहेत, मावस भावांची पण लहान आहेत आणि खूप दिवसातून असं घरातलं जवळच इतकं लग्न होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. अशा अक्षदा, मंगलाष्टका सगळं काही झालं आणि बघा चौघं भाऊ असले ना तर खूप आदर्श घेण्यासारखे आहेत. ते चौघं पण खूप मिळून मिसळून राहतात. त्यांच्या त्या वागण्यातून, बोलण्यातून दिसून येत होतं. खूप छान वाटलं सगळ्यांना, मला सुद्धा भेटून. कारण जी नवरीची मोठी बहीण होती ती हातात पूजेचं ताट घेऊन दाखवली मी तुम्हाला. तिच्या लग्नाच्या वेळेस काय आम्हाला जाता आलं नव्हतं काही कारणास्तव, पण म्हणून आवर्जून आम्ही हिच्या लग्नासाठी गेलो होतो. आणि इथं समोर बघा हाय करतात आहे का नाही, ती नवरीची मम्मी आहे, म्हणजे माझ्या सख्या मामाचीच मुलगी आहे. तिलाच माझ्या मावशीच्या घरी दिलेलं आहे. असं दोन्हीकडून नातं आहे बघा आमचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असतो लग्न झाल्यानंतर मावस बहिणी, भाऊजया यांच्यासोबत फोटो काढणं. खूप छान वाटतं. अशा मेमरीज म्हणजे गोड आठवणी मिळतात असं लग्न कार्यातून वगैरे. आणि मला सुद्धा इतक्या दिवसातून असं घरातल्या लग्नाला गेल्यामुळं खूप छान वाटत होतं. मुलींची शाळा 10वीचं वगैरे वर्ष, काही अडचणी जाण्या येण्याच्या आपल्या असतात, त्यामुळे आम्ही काही जात नव्हतो. त्यामुळे इथं फोटो वगैरे काढले. आता जी 7 नंबरची मावशी मागाशी दाखवली ना, तिच्या ह्या 2 सुना आहेत. आणि इकडं ज्यांनी मोबाईल पकडला होता त्यांच्या शेजारी बसल्या होत्या ना ह्या बघा ऑरेंज कलरच्या साडीच्या, त्या सुद्धा व्हिडिओ बघतात आणि त्यांना सुद्धा मला भेटून खूप छान वाटलं. आता इतकी काय मला डीप नाती सांगता येत नाहीत. आणि ह्या दोघी पाठीमागं उभारलेल्या आणि चॉकलेटी साडीच्या आहेत ना, त्या सुद्धा माझ्या मावशीच्या सुना आहेत. म्हणजे 2 मावशी आहेत माझ्या इंदापूरमध्ये, शेजारी राहतात. दोघीलाही 3-3 मुलं आहेत, म्हणजे 3-3 सुना आहेत. माझे मामा होते अगोदर दाखवले ते तुम्हाला. आणि बघा जी आता मुलीचं लग्न झाले ना, तिचा 3 नंबरचा चुलता आणि चुलती म्हणजे माझा मावस भाऊ आणि भाऊजे आहेत हे बघा. तर भरपूर वेळ असा लग्न व्यवस्थित वेळेवरती झालं. आम्हीही लवकर गेलो होतो, त्यामुळे छान फोटो वगैरे काढले. आणि बघा ही नवरी मुलीची आई जी लांबून मगाशी तुम्हाला दाखवली होती ना, ती हिरव्या साडीतली म्हणजे वरमाई आहे बघा. वाटते का तुम्हाला वरमाई आहे म्हणून? आणि कलश घेऊन उभारली होती ना हातात, ती यांचीच मोठी मुलगी आहे. म्हणजे लहान वयात आमच्या आजोबांनी ना, आमच्या सगळ्या मावस बहिणींची ना, माझं आणि आणखीन एक माझी मावस बहीण आहे, आमच्या दोघी तिघींचं जास्त म्हणजे शिक्षण वगैरे झालं. नाहीतर सगळ्यांची 9वी 10वी या वयामध्येच लग्न झालेले आहेत. त्यामुळे वाटत नाही की एवढी मोठी मोठी मुलं आहेत. आता ह्या माझ्या मामाच्या मुलीला म्हणजेच मावशीच्या सुनाला नातवंड आलेत. वाटतंय का तुम्हाला? बघून सांगा मला. आता दुसऱ्या मुलीचंही त्यांच्या लग्न झालं. मुलगा आता त्यांचा 10वीला का 11वीला आहे. आणि जेवण पण मस्त असं छान होतं. आणि माझा मावस भाऊ इथं थोडीशी आमची चेष्टा मस्करी करत होता जेवताना. हा जो प्राणी आहे पंचपक्वानाचा ताट वाढलेला आहे. हा 2 नंबर असं आहे काय? यांचं काय नाही, हे जसं असेल तसं सुखी समाधानी आहेत. आम्ही वसा वसा करतोय. लाजू नका, कमी खावा. लाजू नका, कमी खावा. जेवण झाल्यानंतर मस्त असे नवरा नवरी सोबत फोटो काढले. आणि नवरदेवाला सुद्धा माहिती होतं की आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हणून. आणि ते सुद्धा म्हणत होते की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कदाचित सानिकाने त्यांना बोलत बोलत सांगितलेलं असावं. मला खूप छान वाटलं. पण फोटोज काढले. इतका छान आणि बोलका स्वभाव आहे नवरदेवाचा. खूप छान वाटलं. म्हणजे एवढी बोलणारी व्यक्ती आहे म्हणून बघून. आणि त्यानंतर बघा माझी ही त्या मोठ्या मावशीची 3 नंबरची सून आणि त्यांच्या त्या 2 मुली. आता मस्त आम्ही निघालो होतो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू. बाय.